नमस्कार. आज आमच्या घरी तुळशीचा विवाह झालेला आहे आणि तुळशीचा विवाह म्हणजे आज तुळशीचा विवाह झाले की माणसाचे विवाह लागायला सुरुवात होते. म्हणजे तुळशीचे विवाह झाले की आपण असं समजतो की हे हिंदू संस्कृतीमध्ये आहे की तुळशीचा विवाह झालं की माणसाच्या विवाहाला सुरुवात होते. आणि ह्या तुळशीच्या लग्नासाठी वासी ओटी तुळशीची लग्नासाठी कृष्णदेव आणि आवळा, हरभऱ्याची भाजी आणि कृष्ण राधाचा फोटो, प्रसाद, आरती, धूप दीप असं आहे तुळशीच्या लग्नासाठी लागणारं साहित्य. आणि फटाकडे पण पाहिजेत. आपण जसे माणसाच्या लग्नाला जसा उत्सव साजरा करतो तसाच उत्सव साजरा तुळशीच्या पण लग्नाला करत असतो आपण. आणि तुळशीचं लग्न लावणं म्हणजे हे हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाच्या घरी तुळशीचे लग्न लावतात. आज द्वादशीचं सकाळी सकाळी आम्ही पहिलेपासून आमचे वाडवडिलापासून सकाळी सकाळी द्वादशीला, काल एकादशी होती आणि आज द्वादशी आहे. आज द्वादशीला आमच्याकडे लग्न लागत आहे तुळशीचं. आणि हे पहा, फटाकडे पण वाजत आहेत. लग्न लागल्यावर जसे फटाकडे वाजते तसेच आपले फटाकडे पण वाजणं सुरू आहे. आणि तुळशीचा विवाह हा मोठ्या थाटामध्ये संपन्न झालेला आहे. आणि बोर भाजी आवळा कृष्णदेव सावळा, बोर भाजी आवळा असं म्हणतात की बोर भाजी आवळा कृष्णदेव सावळा. म्हणून आवळा हा आवर्जून कृष्णदेवाच्या तुळशी मातेच्या लग्नाला पाहिजेच आणि कृष्णदेव पाहिजे. आणि अशा पद्धतीचं सगळं म्हणजे व्यवस्थित तुळशी मातेचं आम्ही विवाह लावलेला आहे. आणि खरंच हिंदू संस्कृती खूप म्हणजे जोपासली तेवढी कमी आहे. आणि हिंदू संस्कृती ही जोपासणं आपली खरंच गरज आहे. आणि हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण असा वेळोवेळी वेगळा वेगळा असतो. आणि तसाच हा हिंदू संस्कृतीमधलाच हा सण म्हणजे एक महत्त्वाचा सण म्हणजे तुळशी विवाह आहे. आणि हे तुळशी विवाह आम्ही आहे. आज आमचं तुळशीचं विवाह झालेला आहे. आता इथून पुढे मनुष्याचे ही लग्न लागतात. आणि खरंच जसं तुळशी विवाह लावायचं म्हणलं की आपल्याला खरंच आनंद मावत नाही. आणि ही आमची तुळशी माता आहे. या तुळशी मातेचा आज विवाह झालेला आहे. नमस्कार.